तूळ राशी 8 ते 14 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल. तूळ राशी ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे. या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांची हालचाल पाहायला मिळेल. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा हा तूळ राशीसाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात. तूळ राशी या आठवड्याच्या सुरुवातीला सिंह राशीतील चंद्र तुम्हाला तुमच्या स्वभावात रमण्यास मदत करेल. तुम्हाला लोकांशी संवाद साधण्यास खूप मजा येईल. जेव्हा चंद्र आठवड्याच्या मध्यात कन्या राशीत असतो तेव्हा तुम्ही स्वतःची काळजी आणि स्वतःवर प्रेम करण्यास प्राधान्य देता. जेव्हा आठवड्याच्या शेवटी चंद्र तुमच्या राशीत असतो तेव्हा तो तुमच्या श्रमाचे फळ दाखवतो. तुमच्या कामगिरीचा अभिमान बाळगा. नवीन कौशल्ये शोधण्याने तुमची कला उंचावण्यास मदत होते. तूळ राशीला या आठवड्यात जुन्या प्रश्नांची उत्तरे सापडतील. तुमचा आत्मविश्वास भरपूर असेल. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. या आठवड्यात काही गोष्टीत सावध राहावे लागेल. आठवडा नियोजन, समतोल व संवादाचा असेल. तुम्ही योग्य वेळी प्रतिक्रिया द्या. परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुम्हाला अनपेक्षित कामे देतील. तुम्ही आपल्या धोरणात बदल करा. कार्यक्षेत्रात काही नवीन संधी मिळतील. तुम्हाला एखाद्या सहकार्याची मदत मिळेल. व्यवसायात नवीन व्यवहार होतील. व्यावसायिक गुंतवणूक सकारात्मक ठरेल. फक्त कागदपत्रे नीट वाचा. तूळ राशीची आर्थिक बाजू सकारात्मक असेल. या आठवड्यात उत्पन्नात वाढ होईल. जुनी थकलेली रक्कम परत मिळेल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. तुम्ही अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. खर्च करण्यापूर्वी अनेकदा विचार करा. तूळ राशीच्या व्यक्तींची मानसिक ऊर्जा चांगली राहील, पण काही किरकोळ समस्या येऊ शकतात, जसे डोकेदुखी, डोळ्यांचे त्रास किंवा हार्मोनल बदल असे त्रास जाणवतील. त्यामुळे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तुम्ही आहारावर विशेष लक्ष द्या. योग, संगीत व शांततेत वेळ घालवणे तुमची ऊर्जा वाढवेल. तूळ राशीच्या कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण राहील. तुम्ही घर खरेदी, नूतनीकरण किंवा पारिवारिक कार्यक्रम यामध्ये घरातील सदस्यांची मतं विचारात घ्या. काही जुने मित्र भेटतील ज्यामुळे आठवणी जाग्या होतील. तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा प्रेरणादायी ठरेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यशाचे संकेत मिळतील. तुमच्या अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. तुम्हाला कठीण वाटणारे विषय सोपे वाटतील. तुम्ही रिसर्च, प्रोजेक्ट व प्रेझेंटेशनमध्ये चांगले यश मिळवाल. तुमची बुद्धी वाढेल. तूळ राशीच्या प्रेमजीवनात जवळीक व विश्वास वाढेल. तुमच्या नात्यात उभं वाढेल. जोडीदारासोबत छोटा प्रवास कराल. तसेच वैवाहिक जीवनात तुमच्या नात्यात एकत्र वेळ घालवता येईल. तुम्ही जोडीदाराला खुश कराल. तूळ राशी या काळात प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार एखादी व्यक्ती भेटू शकते. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. करिअरच्या बाबतीत आठवड्याच्या सुरुवातीला काही गोंधळ होऊ शकतो, परंतु आठवड्याच्या मध्यापर्यंत गोष्टी सुरळीत होतील आणि तुम्हाला आराम मिळेल. कामावर तुमचे विरोधकही तुमची प्रशंसा करतील. 8 ते 14 डिसेंबर या आठवड्यात तुमची मूल्ये, प्रतिभा, नातेसंबंधांचे संतुलन आणि वैयक्तिक प्रेरणा अग्रभागी येते. तुम्हाला तुमच्या प्राधान्यक्रमांची पुनर्रचना करण्याची आणि जीवनाकडे अधिक समतोल साधण्याची सक्ती वाटू शकते. तुमच्या संसाधनांचा अधिक जाणीवपूर्वक वापर करणे आणि तुमच्या उत्पादकतेचा फायदा घेणे तुम्हाला सक्षम बनवू शकते. नातेसंबंधांमध्ये परस्पर समजूतदारपणा हा एक महत्त्वाचा विषय बनतो, तर तुमच्या स्वतःच्या सीमा निश्चित करणे आवश्यक वाटू शकते. सर्जनशीलता वाढत असताना नवीन प्रकल्प सुरू केल्याने आनंद मिळू शकतो. या आठवड्यात तुमची आंतरिक शक्ती जपणे ही तुमची सर्वात मोठी ताकद असेल. या आठवड्यात सोमवार आणि मंगळवारी तुम्ही काम आणि खेळाबद्दल अधिक उत्साही असले पाहिजे. स्पर्धात्मक पण सहकार्यात्मक वृत्ती जिंकणे सोपे करते. यश आणि लोकप्रियता तुमच्या उबदार, करिश्माई आणि धाडसी ऊर्जेमुळे येते. डेटिंगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, नातेसंबंधांचे संगोपन करण्यासाठी आणि स्वतःसाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी वकिली करण्यासाठी हा योग्य वेळ आहे. तुमच्या धाडसाची, पुढाकाराची आणि धाडसाची ते प्रशंसा करतील. म्हणून जवळजवळ सर्वांचा तुम्हाला आदर आणि पाठिंबा मिळेल. बुधवार ते रविवार हे काळ दृढनिश्चय आणि इच्छाशक्ती घेऊन येतो, ज्यामुळे तुम्ही अधिक प्रेरक आणि प्रभावशाली बनता. तुमच्या भेदक मनाने आणि साधन संपत्तीने तुम्ही गुंतागुंतीच्या समस्या सोडवू शकता. गुपिते उलगडू शकता आणि रहस्य उलगडू शकता. तुमच्या आत्म्याच्या खोलवरून स्वतःबद्दल खोलवर शोध आणि खुलासे शक्य आहेत. मानसिक समुपदेशनासाठी हा चांगला काळ आहे. तूळ राशी या आठवड्यात तुमच्या सर्जनशीलतेचा वापर करा. शनिवार 12 डिसेंबर रोजी धनु राशीतील बुध ग्रह कुंभ राशीतील प्लुटोशी जुळेल. तुमच्या बोलण्याच्या कौशल्यांना सुधारेल आणि तुमची सर्जनशीलता वाढवेल. तुमच्या करिअर आणि वैयक्तिक जीवनासाठी ही एक अद्भुत ऊर्जा आहे.
धनुराशीतील बुध तुमच्या कौशल्यांबद्दल आत्मविश्वास आणि ज्ञान वाढवतो. तरीही कुंभ राशीतील प्लुटो तुमच्या प्रतिभेचे लपलेले थर उघड करतो आणि तुमची सर्जनशील बाजू स्वीकारण्यास मदत करतो. कुंभ राशीतील ऊर्जा तुमच्या आनंद आणि समाधानाच्या भावनेचे प्रतिनिधित्व करते. तुम्ही विश्वास ठेवू शकता की तुम्ही आता तुमची ऊर्जा ज्यासाठी देता ते तुम्हाला तुमच्या स्वप्नातील जीवन जगण्यास मदत करेल. या आठवड्यात तुळ राशी, संतुलन आणि सुसंवाद हे तुमचे मार्गदर्शक विषय आहेत. तुमचा अधिपती ग्रह शुक्र तुमचा करिश्मा वाढवतो, ज्यामुळे सामाजिक संवाद अधिक फायदेशीर बनतात. सोमवार वैयक्तिक किंवा व्यावसायिक संघर्षांमध्ये मध्यस्थी आणि निराकरण करण्याची संधी देतो. ही राजनैतिक कौशल्य तुम्हाला चांगली मदत करते. सहकार्य आणि नवोपक्रमाला चालना देते. आठवड्याच्या मध्यापर्यंत आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रित करावे लागू शकते. वचनबद्धतेचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील गुंतवणुकीसाठी रणनीती आखण्यासाठी या क्षणाचा फायदा घ्या. गुरुवारी एखाद्या सर्जनशील प्रयत्न किंवा छंद तुमचे लक्ष वेधून घेऊ शकतो, जो दैनंदिन जबाबदाऱ्यांना शांत करणारा संतुलन प्रदान करतो. जसजसा आठवडा येतो तसतसे स्वतःची काळजी आणि विश्रांतीला प्राधान्य द्या. आत्म्याला पोषण देणाऱ्या, तुमचे एकूण कल्याण वाढवणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये रमवा. पौर्णिमेची ऊर्जा अंतर्ज्ञान वाढवते. तुमच्या सभोवताच्या सूक्ष्म संकेतांकडे लक्षपूर्वक ऐका. निर्णय आणि नातेसंबंधांचे मार्गदर्शन करा. लहान विजय साजरे करून आणि तुमचे प्रिय संबंध जपून आठवडा संपवा. येणाऱ्या दिवसांना संतुलन आणि शांतीच्या ताज्या भावनेने स्वीकारण्यास सज्ज व्हा. एकंदरीतच पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.